नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 27 जुलै। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक या विभागामध्ये नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर त्र्यंबक, इगतपुरी तसेच सिन्नर, निफाड, वणी या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपला सकाळी सुमारास येत आहे मित्रांनो। त्याचबरोबर मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, तलवड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो। तसेच वणी, सापुतारा, अहवा तसेच सटाणा, मालेगाव, धुळे, साक्री या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे सकाळच्या सुमारास। त्याचबरोबर धुळे, परोळा, एरोंडल, पाचोरा, चाळीसगाव, अंमळनेर या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला सकाळच्या सुमारास येत आहे। मनमाड, मालेगाव, चाळीसगाव तसेच सिल्लोड, चिखली या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास बघायला भेटणार आहे। मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळ सुमारास पडू शकतो। संभाजीनगर या भागामध्ये संभाजीनगर तसेच लिंबे, जळगाव, गंगापूर, बेडकीन, पिंपरी, सिंधराया, मेडिसी, कुचड तसेच पैठण, भानस या ठिकाणी सुद्धा सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो। जालना, अंबड, परतूर या ठिकाणी सुद्धा सकाळ सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो। त्याचबरोबर घारगाव, अळकोटी, अहिल्यानगर, पाथर्डी, बगूर, गोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, गेवराई, बीड या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा सकाळ सुमारास बघायला भेटू शकतात। तसेच मुंबई साईड जर बघितली तर डहाणू, पालघर, कल्याण, डोंबिवली, वाडा, खोपोली, मुंबई, नेरळ, गोरेगाव तसेच चिपळूण, सातारा, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी सकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे। त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। त्याचबरोबर सातारा, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, जत, विजयपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे। दौंड, बारामती, करमाळा, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, सांगोले तसेच जत, शंख, लिंडी या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी वारेसुद्धा आपल्याला वाहताना दिसणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर बार्शी, पेठ, लातूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटणार आहे। बीड, माजलगाव, परभणी, नांदेड, अहमदापूर, परळी, काईज, उदगीर या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। पुसद, उमरखेड तसेच हिंगोली, परभणी, जिंतूर, लोणार, वाशिम या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला सकाळ सुमारास आपल्याला पावसाची सरीसुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे। त्याचबरोबर आपल्याला हलकेसे वारेसुद्धा वाहताना त्या ठिकाणी दिसणार आहे। यवतमाळ, वर्धा, कर्जाना, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, आर्वी तसेच नागपूर, अचलापूर, अकोट या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाची सरीसुद्धा पडताना दिसणार आहे। तसेच सेंधवा, बडवानी, शिरपूर, जळगाव, बऱ्हाणपूर, खंडवा या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची सरी सकाळ सुमारास भेटू शकतात बघायला। सुरत, वलसाड, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळच्या सुमारास येत आहे मित्रांनो। नाशिक या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। त्याचबरोबर अहवा, सिल्वास, वलसाड या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे। आपण जर 12-2च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता फरक पडतो आहे तर आपण ते पण बघूया। तुम्ही बघताय की नाशिक, इगतपुर या ठिकाणी दुपार सुमारसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर तसेच तेलवड, कन्नड, निफाड, सिन्नर, कोपरगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाची सरीसुद्धा पडताना या ठिकाणी दिसणार आहे। वणी, सटाणा, मालेगाव या ठिकाणी सुद्धा पावसाच्या सरी आपल्याला दुपार सुमारास बघायला भेटणार आहे। वातावरण हे ढगाळ असणार आहे। धुळे, अंमळनेर, एरोंडल, पारोळा तसेच जळगाव, भुसावळ, पाचोरा, जामनेर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाची सरीसुद्धा पाहायला भेटणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा होताना दिसणार आहे। मलकापूर, जामनेर तसेच बुऱ्हाणपूर, जळगाव, जामोड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे, ढगाळ वातावरण असणार आहे। मलकापूर, मटोला, बुलढाणा, अजंठा, पाचोरा, खामगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाची सरीसुद्धा पडताना दिसणार आहे। संभाजीनगर विभागात जर बघितलं संभाजीनगर या ठिकाणी वातावरण हे पूर्ण ढगाळ असणार आहे। लिंबे, जळगाव, बेडकीन, पिंपरी, मंदनपूर, गंगापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा दुपार सुमारास पुन्हा एकदा होऊ शकतो। जालना, गोलापांगरी, कुचड, अंबड
थारगाव तसेच पानेवाडी ईश्वरनगर या ठिकाणी वातावरण हे दुपारचं हे ढगाळ असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे. तसेच पैठण, वारी, गोदराई, भालम टाकली, हसनापूर तसेच भक्तापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे. त्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार नाही, पण मात्र पावसाचं सरी त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार आहे. बीड, खाडा, राळेगाव, अहिल्यानगरच्या भागामध्ये, जामखेड तसेच काही कलाम, कर्जत, श्रीगोंदा, राळेगाव, शिरूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र त्याचबरोबर वारेसुद्धा जोरदार वाहण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. परळी तसेच परंडा, बार्शी, उस्मानाबाद, उसवा, लातूर तसेच वैराग, तुळजापूर, कुर्डवाडी, इंदापूर, अकलूज, माहूळ या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी येत आहे, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे. पुणे भागात जर बघितलं तर पुणे, सासवड, लोणंद, फलटण, बारामती तसेच लवासा या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा होणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे ढगाळ दिसणार आहे मित्रांनो. तर ही झाली आपली दुपारपर्यंतची अपडेट मित्रांनो. पुन्हा आपण एकदा दुपारच्या अपडेटमध्ये कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वारे वाहणार आहेत ते बघण्यासाठी आपण पुन्हा एकदा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.